नमस्कार. नीटच्या परीक्षेचा भोंगळा कारभार गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय. 2024 ला नीटचा पेपर फुटला, 25 लाही बातम्या आल्या आणि या वर्षी 2026 ला तब्बल 22 लाख पोरांचं भविष्य पूर्णतः अंधारात टाकण्याचं काम केंद्रातल्या मोदी सरकारनं केलेलं आहे, कारण पेपर फुटलेला आहे. बरं, आता हे पेपर फोडणारे कोण आहेत? तर पेपर फोडणारे आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते. आणि ही परीक्षा घेण्याचं काम करते एनटीए नावाची एक एजन्सी करत असते. ही एनटीए शासकीय एजन्सी आहे आणि या एजन्सीनं जेव्हापासून नीटची परीक्षा घ्यायला चालू केलं तेव्हापासून सातत्यानं यामध्ये पेपर फुटीच्या घटना समोर येत आहेत आणि यात हे सगळे दोषी आहेत. आता याच्या पुढे भरीसभर म्हणून काय झालेलं आहे की आता पुढे या एनटीएनं बाजारू क्लासेसला, ज्यांनी या महाराष्ट्रातलं शिक्षण नासवलं आणि व्यावसायिकरण केलं, तिथल्या लोकांकडनं कोट्यावधी रुपये घेऊन त्यांचे प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत टाकण्याचं काम केलेलं आहे. याचंच उदाहरण म्हणून आज आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्रामध्ये लातूर आणि नांदेडला चालवत असलेला मोठेगावकर जो क्लास आहे, त्या शिवराज मोठेगावकर यांची चौकशी झाली, कुलकर्णींची चौकशी झाली आणि त्यातून पुढे असं आलं की त्यांच्या मॉक टेस्ट मधले तब्बल 42 प्रश्न आणि पर्यायासह जसेच्या तसे नीटच्या परीक्षेमध्ये होते, जसेच्या तसे 42 प्रश्न येतातच कसे, याचं उत्तर एनटीए, शिक्षण मंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी देशातल्या 22 लाख लोकांना आणि त्याच्या पालकांना दिलं पाहिजे आणि उद्या परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना देऊन त्यांना सुरक्षित करण्याचं काम आणि विश्वासार्थ वागण्याचं काम केंद्रातल्या सरकारनं केलं पाहिजे. पण ही अपेक्षा यांच्याकडनं नाहीये, कारण पेपर फोडणारे हेच आहेत. त्या आधी सीबीएसई ही परीक्षा घ्यायची, पण सीबीएसई कडनं ही परीक्षा काढून एनटीएला देणारं सुद्धा हेच सरकार आहे. आम्ही 2024 ला ज्यावेळेला अशी घटना घडली त्यावेळेला नीटच्या भोंगळ्या कारभाराच्या विरोधात नांदेडमध्ये तब्बल 15,000 विद्यार्थ्यांचा मोर्चा मी काढलेला होता, पण तरीही सातत्यानं पेपर फुटी होते. म्हणून खाजगी क्लासेसचे प्रश्न येतात कसे याचं उत्तर द्यावं आणि या लोकांनी किती पैसे द्यायलेत तेही पाहावं आणि अशा प्रकारे पेपर विकत घेणाऱ्या खाजगी क्लासेस पेपर फुटी जे आहेत त्यांचे परवाने रद्द करावेत, त्यांच्या क्लासेसला कुलूप लावावं आणि त्यांच्यावरती फौजदारी खटला दाखल करावा. जे भाजपचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी आणि एनटीएचे लोक जे याच्यामध्ये दोषी आहेत त्या पेपर फुटीतल्या सगळ्या लोकांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत, कारण हा 22 लाख लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आणि जर असं केलं नाही आणि दोषीवरती कारवाई झाली नाही तर येत्या काळात युवक काँग्रेसच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरू आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आम्ही जनआंदोलन उभं करू. इतकंच या ठिकाणावरती सांगतो आणि या पेपर फुटीचा मी निषेध करतो.